नमस्कार, मी आरजे शजशो शनाली तुमच्यासोबत. आज आपल्या दिलखुलास गप्पा होणार आहे अष्टपैलू अभिनेता. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील त्यांचं योगदान हे उल्लेखनीय आहे. विनोदाचं टायमिंग त्यांचं अफलातून आहे. सही रे सही भरत जाधव सर आहेत आपल्यासोबत. तुमच्या आयुष्यातली एखादी वन्स मोरची आठवण आठवतीये का? माझ्या परफॉर्मन्स आणि मग अरे वन्स मोर टाळ्या शिट्ट्या. नक्कीच. वन्स मोर मी खूप नशीबवान कलाकार आहे की मला ना सगळी चांगली लोक भेटत गेले माझ्या आयुष्याच्या करिअरमध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे शाहीर साबळे आणि बाटे, त्यातले शाहीर साबळे ज्याने आम्हाला पहिल्यांदाच भारूड करार दिलं रंगभूमीवर, रंगमंचावर, जिथे ते स्वतः आणि त्यांच्यासोबत एक असिस्ट करायचे. आणि केदारने सहज विचारलं की आम्ही करू का भारूड, तर त्याने विचारलं की पाठ आहे का तुमचं व्यवस्थित, तो हो, कारण आम्हाला काहीच जमत नव्हतं, एक फक्त लोकनृत्य करण्याव्यतिरिक्त आम्ही काही करत नव्हतो. मग आम्ही डेअरिंग केली आणि आम्ही स्टेजवर वाढलो आणि विंगेत शाहीर साबळे स्वतः खुर्ची लागून बघत होते आमचा परफॉर्मन्स, ते म्हणजे भारूड. आणि तो भारूड इतका चांगला झाला की तिथे शाहिराने खऱ्या अर्थाने आम्हाला शाबासकी दिली. त्यानंतर प्रत्येक प्रयोगात आम्हाला ते भारूड करायला देत होते. ऍक्च्युअली मला असं वाटतं की तो वन्स मोर तिथे मला तो भेटला असावा. सुपर. सर, तुम्ही म्हणालात की साबळे सरांनी तुम्हाला ती एक पहिली संधी दिली, राईट? ही पहिली संधी आयुष्यात मिळणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला त्या वन्स मोरमुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स तुमचा वाढला. आणि केदार सर आणि तुमची जोडी, इनफॅक्ट केदार सर, तुम्ही, नंतर सिद्धार्थ, नंतर अंकुश दा, आजही मैत्री घट्ट आहे. सो मला सांगा की या इतक्या वर्षाच्या, म्हणजे मोर दॅन 20 इयर्स झाले, 25 वर्ष जवळपास तुमच्या कारकिर्दीला झालेली आहेत. 25 वर्षात अनेक अनुभव आले असतील, पण तुमच्या ह्या मित्रांपैकी काही गोष्टी बदलल्या आहेत की नाही का? तशात नाही, एकतर कसं आम्ही म्हणजे तिघांची मैत्री एवढी घट्ट का आम्ही काही नसताना पण आम्ही एकत्र होतो. तेव्हा आमच्या घरात आमच्या आई वडिलांना प्रत्येकाच्या खूप विश्वास होता की तू केदार अंकुश बरोबर आहेस, मग हरकत नाही. केदारच्या घरी सांगायचे की तू भरत आणि अंकुश बरोबर हरकत नाही, अंकुशच्या घरी म्हणजे तू भरत केदार बरोबर आहेस, मग हरकत नाही. तो जो विश्वास आहे तो आजपर्यंत आम्ही संपादन केलाय, कारण आम्ही मैत्रीत कधी व्यवहार आणला नाही. काय होतं, मैत्री कधी तुटते की व्यवहार जिथे येतो मग प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते मिसअंडरस्टँडिंग वगैरे वाढतात आणि तुटू शकते मैत्री. पण आम्ही तिथे व्यवहार कधी न आणल्यामुळे आणि खूप प्रामाणिकपणे रंगभूमी आम्ही करत होतो. म्हणजे एकांकिका स्पर्धा या नाटकात आलो जसं, म्हणजे खोटं वाटेल की केदारने मला घेऊन नाटकं केली, पण अंकुश असिस्ट करायचा. तेव्हा अंकुशने हा कधी विचार नाही केला की भरतसाठी नाटक लिहितो केदार आणि माझ्यासाठी काय लिहित नाही, हा कधी तरी विचार तेव्हा केलाच नव्हता. तो असिस्ट करायचा, त्यामुळे तो डिरेक्शन चांगलं करू शकतो. त्याने 2 चित्रपटही डिरेक्ट केले होते. हा एक अंकुशचा मोठेपणा होता. किंवा मी कुठे काय अडलो असेल, काही प्रॉब्लेम मध्ये असेल, ते दोघं पहिले धावून येणारे मित्र आहेत. चांगल्या गोष्टीला पण त्यांनी धावून आले, ते लोक प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हाही धावून आलेत. तर ही मैत्री आज आमचं लग्न झालं, सगळ्यांना बायका मुलं आहेत, त्या मुलांमध्ये पण आणि आमच्या बायकोमध्ये पण होता, तिघांच्या वैयक्तिक बायको एक रिस्पेक्ट आहे प्रत्येक डोळ्यात की नाही यांच्या मैत्रीला आपण उलट बोलूच नाही. तर ही मैत्री खूप नशिबाने होती, प्युअर मैत्री. आणि आजतागत टचवूड चालू आहे बिकॉज ऑफ फक्त तेच आहे की खूप प्रामाणिकपणे आम्ही एकमेकाला सल्ले देतो, चुकीचं सांगतो, चांगलं ते चांगलं सांगतो. आणि मित्र आहोत म्हणून काय फ्रेंडशिप डे वगैरे साजरा करतो असं काही नाहीये. भले आम्ही भेटत नसलो पण खूप अटॅच आहोत. आता तर गेली 10-1 वर्ष आम्ही खूप बिझी आहोत प्रत्येक आपापल्या वेगवेगळ्या पाहिजेत, पण जसं भेटतो तेव्हा आम्ही ते रात्र आम्ही सोडत नाही, ते रात्री धमाल करून घेतो. असं चित्रपट आणि नाटक हे पाहिलं तर तुम्ही रंगभूमीला जास्त तुमचा प्रेफरन्स आहे. गेल्या काही वर्षामध्ये अनेक नाटकं तुम्ही केलेली आहेत, पण मला सांगा की कधी घरचे तुमचं कुठलं नाटक पाहायला आले होते? नाटक माझं कसं म्हणजे आई बाबा सांगतो मी, शाहीर साबळे पार्टीमध्ये मी जे होतो त्या लोकनृत्य करत होतो, तेव्हा भारूड पण नंतर गेला. पण पहिल्याच शोला जेव्हा मी सगळ्यांना, रंगभवनचा शो होता, सगळ्या घरच्या लोकांना घेऊन गेलो होतो. शो संपून घरी आले, मी पण नंतर आटपून घरी आलो. तेव्हा म्हणलं कसं वाटलं, तर ते म्हणलं आम्ही तुला शोधत होतो, कुठे दिसतच नव्हतंस तू. त्या ग्रुपमध्ये मी नाचत होतो ना, तर मी तेव्हा नवीन असल्यामुळे 4था-5वा असा असायचो, फ्रंटला कधी नाचलोच नाही. गायला उभं राहायचं तर शायरांबरोबर, तर ते कोरसला उभं राहायचं वगैरे. ते म्हणलं आम्ही तुला शोधतो 2.5 तास, की तू आत्ता दिसशील, आम्हाला आत्ता दिसशील. तर ती पहिली ती त्यांची शाबासकीची थाप होती, इन द सेन्स कुठल्या अर्थाने की तू दिस, तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि तिथून मग जो दिसत गेलो, तर माझ्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक शोला, नवीन नाटक कुठलंही आलं तर प्रत्येक शोला, पहिल्या शोला माझी संपूर्ण फॅमिली असते. फक्त आता वन्स मोरला आम्ही नाटक आणलं तेव्हा
फक्त डिवाइड झाली फॅमिली, की काही अर्ध्या लोक बोरिवलीच्या वेगळ्या सेंटरला आले, काही वेगळ्या सेंटरला आले. आता अदरवाईज पूर्ण नाटक पहिला शो हे माझी संपूर्ण फॅमिली बसते. रात्री घरी शो संपल्यावर कुठल्या पार्ट्या बिर्ट्या काही करत नाही. घरी गेल्यावर मला त्याचा खुलासा मिळतो की नाटक कसं वाटलं, काय वाटलं, आणि तो खरा खुलासा मिळतो. आणि मला कळतं की मला अजून काय त्यात अपग्रेड करायला हवं आणि काय कमी करायला हवं. सुपर. एक फेज अशी येते ना लाईफमध्ये की आपण ना कधी कधी काही असे प्रोजेक्ट साईन करतो, नंतर असं वाटतं की आपण हे का केलेत. म्हणजे जर तुमच्या बाबतीत बोलायचं तर मध्ये काही चित्रपट आले आणि लोकांना वाटलं की का बरं सरांनी हे चित्रपट केले. तर प्रत्येक कलाकाराची त्याच्या मागची एक वेगळी भूमिका असते, तेव्हाची एक परिस्थिती असते. तर याबद्दल तुम्हाला ऑफकोर्स मला खूप शेअर करायचे होते आणि मी फार कमी ठिकाणी ही गोष्ट शेअर केली. मुळात कसं आहे, जेव्हा चित्रपट माळे येत होते मी घेत होतो, करत होतो काम. काही चित्रपट माळे खरंच चांगले आले, काही मला माहित नव्हतं की अरे हा पिक्चर माळे येऊ शकतो. उदाहरणार्थ झिंगचिक झिंग सारखा चित्रपट, तर ते मी केलं. नंतरचे काही चित्रपट होते, आणि यातलं प्रामाणिकपणे माझं उदाहरण देतो मी, की मी खूप गरीब घरातून आलो. तर चित्रपट घेणं म्हणजे काय, मला 4 पैसे जास्त मिळणार, बाकी माझा कुठला व्यवसाय नाहीये. नाटकात खरं म्हणाल तर तसा पैसा नाही मिळते, पण सॅटिस्फॅक्शन आहे हे या मताचं आहे. चित्रपटात 4 पैसे मिळते, ते 4 पैसे करता माझं घर उभं केलं मी. त्यामुळे मी चित्रपट वाईट का केले हा उद्देश नाहीच माझा. माझं म्हणणं आहे की माझं पहिलं घर तयार झालं, माझी मुलं, स्टॅबिलिटीची गरज आहे, पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असते. नंतरचे चित्रपट घेत गेलो मी, तर ते चुकीचं होतं ते घेणं. मग तिथे त्यातला मित्र बाहेर आला माझा. म्हणजे तसंच कुठल्या अर्थाने की काही चित्रपट होते ज्यांच्याकडे मी आधी काम केलं होतं, मग त्यांच्याकडे जे असिस्टंट मुलं होती, दादा तू हो म्हण म्हणजे मला तो चित्रपट करायला मिळेल. मग मी त्या मित्रांकडे चलतो, ठीक आहे त्याचं मग ते केले. मग त्यातही मला कंटाळा आला की लिमिट्स मारतो. मग गेल्या 4 वर्षात मी काही चित्रपट केला नाही. तेच मी वाट बघत आहोत. त्याला कारण हेच आहे की माझ्या तसेच रूल येत होते, मग काहीतरी ऍडजस्टमेंट करा, ते करा, त्यापेक्षा थांबलेलं बरं. आणि तो ब्रिदिंग पिरियड मला घेणं गरजेचं होतं. मला असं वाटतंय की माहित नाही मला बाकीचे कोण, पण चालू असलेला धंदा स्वतःहून थांबवणं आणि वेळ घेणं ह्याला गट्स लागतात ऍक्च्युली सर. आणि मी त्या ह्याच्यात मी थांबवलं, 4-5 वर्ष थांबलो नाही. नाटकांचा प्रयोग केले. लोकांना असं वाटलं की नाही याचं काही चालत नाही म्हणून असं करते, असं नाहीये. मग नाटकं पण चांगली नसते ना, आता हाऊसफुल जातात, सैरेसे जातात, बुकिंग छान आहे, म्हणजे काय तुमचं काही पडता काळ नसतो. तुम्हाला त्याची ती क्षमता लागते थांबण्याची. आणि मी ते घेतलं, डेअरिंग घेतलं, 5 वर्ष थांबलो. आता बाकीचे 2 चित्रपट मी करतोय, एक राहुल जाधवची एक फिल्म करतोय, एक ज्ञानेश भालेकरांची एक फिल्म करतोय. पण मला सांगा की तो 4 वर्षाचा जो काळ होता ना, जेव्हा तुम्ही डिसिजन घेतला की नाही मला स्वतःला नाही म्हणायचं आहे, तर त्यावेळेस म्हणजे एकीकडे आपल्याला दिसतोय की येणारा पैसा दिसतोय, आपल्या काही ज्या काही गरजा असतात की त्याच्यासाठी लागणारी ती गोष्ट समजते, आणि तेव्हा आपण हा डिसिजन घेणं, तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? कारण की आपण एक लाईफस्टाईल सेट करतो, त्याच्यानंतर आपल्याला परत जर खाली जावं लागलं तर आपल्यासोबत आपल्या कुटुंबांनी सुद्धा त्याच्यासोबत ऍडजस्ट करणं फार गरजेचं असतं. नक्की. माझ्या बायकोनी माझ्या संपूर्ण कुटुंबाने खूप ऍडजस्ट केलंय. म्हणजे उदाहरणार्थ सांगत तर मी आतापर्यंत गाड्या घेतल्या असतील, घर घेतले वगैरे, सगळे कर्ज काढून घेतलेत. मला गाड्यांचं कारण वेळ की माझ्या वडिलांनी आयुष्यभर टॅक्सी चालवली होती. मला त्यांच्या हातात मोठमोठ्या गाड्यांचं स्टेअरिंग देणं हे माझं स्वप्न होतं. आणि मग जसं मी करत गेलो तसं गाड्या महागातल्या घेत गेलो, कर्ज काढायचो, कर्ज काढून ते कर्ज फेडायचो पूर्ण. ती गाडी गेली की वडिलांच्या हातात द्यायचो. आता ते गेल्या वर्षी वडील एक्सपायर झाले, तिथून गाड्या घेणं बंद केलंय. आणि मुळात 4-5 वर्षात फॅमिलीला सपोर्ट केला. कारण काय की जेव्हा आपण काही गोष्टी करतो जे हप्ते असतात, आणि ते हप्ते सांभाळताना नाकी नव्हतं, हेही तेवढंच करे. पण त्याचा अर्थ असं केला की मी कुठला पिक्चर पटकन स्वीकारलाय, कुठला फालतू पिक्चर समोर पैसे म्हणजे लक्ष्मी म्हणून दिसत होती मला, म्हटलं परत तेच मी चुकीचं करणार, परत आता गरज येऊन पैसे घेणार आणि काय करणार, थांबवलं. ऑफकोर्स नो मोर. आणि मग ह्या मधल्या पिरियडमध्ये माझे बरेच मित्र आहेत, काही अजून अशी माणसं आहेत की जे मला खूप प्रेम करतात, त्यांनी मधल्या काळात मला खूप पैशांची मदत केली. आणि आता परत ज्या पद्धतीने माझे पिक्चर सुरू होतात, आता माझे मी साईन करतोय पिक्चर, त्यामुळे मला असं वाटते की मला खऱ्या अर्थाने वनसमोर मिळतोय अशा पद्धतीनं की आता परत 4 पैसे यायला लागले. आता तर मी त्या मित्रांची ह्याचे द्यायला लागले पैसे. पण जेव्हा तुम्ही एवढी मोठा निर्णय घेता, एखादी गोष्ट चाललेली गोष्ट थांबवता, तेव्हा नक्कीच त्याचा इम्पॅक्ट फॅमिलीवर पहिला होतो. पण माझी फॅमिली मजबूत, स्ट्रॉंग आहे की जे मला दाखवत नाहीत की काय प्रॉब्लेम झालेत काय,
आणि नुसती फॅमिली म्हणजे मित्र आहेत, म्हणजे सख्य मित्र आहेत, बाकीचे पण बरेच मित्र आहेत, तर तसे पैसे त्यांनी उभे केलेत. सो स्वीट. याला कारण का, तर तुम्ही कसं राहता चांगल्या याच्यात आणि याच्यात, तर मुलं माणसं तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला कोणी पटकन धावून येतो. तुम्ही जशी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत ना, तशीच तुम्ही खूप लोक सुद्धा जोडली तुमच्या आयुष्यात बरेचशी, आणि म्हणूनच ती तुमच्या सोबत आज आहेत. भरत जाधव कधी स्वयंपाक करतात का? नाही, मला चहा पण बनवता येत नाही. या बाबतीत कधी तुमच्या मिसेसनी कंप्लेंट केली आहे? अरे बाप, माझी लक्ष्मी आहे ती मला सांगतो ना, म्हणजे घरी रिकामा असतो काही नसेल तर मला ती बेडवरून उठतो ना मी, तुम्हाला चालू पण देत नाही, तुम्ही आराम करा, मग ती येऊन सगळं देते मला बेडवर. सो स्वीट. त्यामुळे ती जास्तीत जास्त तुम्ही कसं आराम कराल ह्याकडे ते लक्ष असतं. कारण मी नाटकांचे प्रयोग दौरे वगैरे खूप करतो मी, चित्रपट जरी करत नसेल तर, आणि उलट सुलट असतं, पण मी घरी कधी असलो तर माझ्या बेडरूमच्या बाहेर मी येत नाही बिकॉज ऑफ माझी बायको. त्यामुळे मला ती वेळ आली नाही की मला काय बनवावं लागतं. बरं, कधी मुलांचा अभ्यास घेतलाय तुम्ही? संबंधच येत नाही. तुला मी किस्सा सांगतो. जेव्हा माझी मुलगी आता ते MBBSच्या लास्ट इयरला आहे, सुरभी, ती जेव्हा मॉन्टेसरीत काहीतरी होती तेव्हा त्यांनी मला पुस्तक आणलं, बाबा तर हिपोपोटामस म्हणजे काय, तर मला बापरे असे ते कडकडाट होतो ना, विजांचा तसा मेंदूच झाला. कारण मी शाळेतून ज्या म्युन्सिपालिटीतून शिकलो आणि नंतर मला इंग्लिशही नीट येत नाही, तर हिपोपोटामस काय हे मला कळच ना. म्हणून एक मिनिट आम्ही खूप पॉज बीज घेतला, काय, मग गपचूप धावत किचनमध्ये गेलो, बायकोला म्हणलं काका ती हिपोपोटामस काय आहे, तर ते नाव काय म्हणजे सांगलं लगेच. मग तिने सांगितलं, जाऊन मी तिला म्हणालो. तो प्रवास माझ्या मुलीने तिथेच पाहिला. त्यानंतर मला माझ्या मुलीने कधी कुठला प्रश्न विचारला नाही. पण 10वीला माझ्या बायकोने तिचा अभ्यास खूप घेतला, छान झाला, आणि 10वीला 94% तिला मिळाले. हेच जर मी त्याचा क्लास घेतला असता तर मला वाटत नाही 49ला आली असते ती. 94 घेतले तर आमच्या कुटुंबातले सगळ्यांची टोटल होत नाही, काय झाला. त्यामुळे क्लास घेणं किंवा शाळा घेणं मला जमत येत नाही. सर, तुम्ही आता म्हणाल की ती MBBS ला आहे, राईट? सो ती ह्या प्रोफेशनकडे नाही वळली, तुम्हाला लहानपणापासून बघते, आणि तिची एक तिने वेगळी फील्ड निवडली आहे. सो मुलगा पण माझा 12वीला, त्याला पण मेडिकललाच जायचं. सो दोघंही मेडिकलला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं नाही की आपली मुलं आहेत, आपले पुढे परंपरा चालवायला पाहिजे किंवा त्यांनी यायला पाहिजे? नाही, कसं आहे बघ, मुलांची आवड आपण डोक्यात घेतली पाहिजे. आणि मुळात ना माझ्या बायकोने होमिओपॅथिक केलं होतं, पण तिला ते डिस्पेन्सरी काही टाकता आलं नाही त्यावेळेस. आणि जेव्हा मी आलो तेव्हा जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी तिला विचारलं होतं की मी नोकरी करणार नाही, कारण मला एकांक स्पर्धा करत होतो, नाटक कोणी नव्हतं. तर ती मला बोलली होती की तुम्ही तुम्हाला आवडतं ते क्षेत्र करा, मी आहे बिंदास. आणि ती BMCत सर्व्हिसला होती, मग ती सर्व्हिस करत होती. नंतर मग माझा अर्धवेश आला आणि मग हिट होत गेलो. तर तिने काही तो विचारच करायला की डिस्पेन्सरी टाकायचा. पण मला असं वाटतं की तिच्या त्या इच्छा त्या दोघा मुलांमध्ये आल्या मी, आणि मुलांना जास्त आवड आहे मेडिकलचं, तर ते दोघं तिकडे आहेत. आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतं, कौतुक आहे. कारण आमच्या ह्याच्यात पण स्थैर्य नाहीये, म्हणजे काय, तुम्ही खूप मेहनत करा, काम करा आणि मग 4 पैसे सुरू होतात. तुमच्या हक्काचे पैसे मागायला, तुमचा से निर्माण व्हायला खूप वेळ जातो. करेक्ट. आणि तोपर्यंत तुम्ही स्वतःला तग धरून ठेवला पाहिजे, कारण की याच परिस्थितीमध्ये अनेक कलाकार जे आहेत ते डिप्रेशन मध्ये ऑफकोर्स प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. ते कला राहते बाजूला आणि मनावर इतर गोष्टी वाढतात. मेडिकलचं वर आहे, म्हणजे त्यानंतर दोघांना आवड नसते ते मान्य केलं असतं, चला मग माझे त्यांना मला तिथे आवड आहे, दोघांना तिथेच. ते दोघं कधी माझ्या कुठल्या फंक्शनला आले नाहीत. प्राईज डिस्ट्रीब्युशन असतं, जिथे मी बक्षीस मला मिळत असेल तर माझी बायको असते सोबत, पण ते मुलं कधी येत नाहीत. नाही तुम्ही जा वगैरे. आणि ते कधीच कुठल्या आता कॉलेजमध्ये असलं का सांगत नाहीत ते कोणी, मी बरं जाधवची मुलगी आहे का मुलगा आहे, उगाच त्यांना तुमच्या नावावरती फेम मिळवण्यात काहीच नाही. व्हेरी नाईस. सर, स्टुडिओ आता बाहेर जाताना माझी म्हणजे अजस्र शोषणालीची कुठली गोष्ट घेऊन जाणार आहात? तुझा फ्रँकपणा, तुझा अप्रोच एकंदरीत, कोणी समोर जुना असो नवा असो काय असो, त्याला तू फ्री करणं, त्याला बोलतं करणं, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं तू मला मागाशी खऱ्या अर्थाने बोलतं केलंस, ते ही तुझ्यात ती गंमत आहे, ती घेऊन जाण्याची वाटते. सो स्वीट सर, थँक्यू सो मच. बरं सरांकडनं ही गोष्ट ऐकायला मिळणं म्हणजे माझा तर दिल गार्डन गार्डन हो गया. बरंच तुम्ही इथे आलात, खूप छान वाटलं, आणि मला असं वाटतं की खरंच खूप दिवसानंतर अशा निवांत गप्पा झाल्या. थँक्यू सोनाली, आणि मला खूप बरं वाटलं. मला खूप मनापासून बोलायला मिळालं, त्याबद्दल थँक्यू.